कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। दिवसाढवळ्या बिबट्याची दहशत। मदने वस्तीतील रामनाथ मदने यांच्या गोठ्यात घुसून बिबट्याने कालवड उचलून नेली। परिसरात भीतीचे वातावरण। संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। काही दिवसांपूर्वी उमरी बाळापूर येथे एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आता आश्वी बुद्रुक येथील निमगाव जाळी रोडवरील पाटालगत मदने वस्तीमध्ये बिबट्याने थैमान घातले आहे। मंगळवारी सकाळी 8च्या सुमारास रामनाथ भीमाजी मदने यांच्या गोठ्यात बिबट्याने चक्क घुसून कालवडवर हल्ला केला। कालवडच्या किंकाळ्या ऐकून विशाल रामनाथ मदने या शेतकऱ्याने धाव घेतली, मात्र त्यांच्या समोर भयावह चित्र होते। बिबट्याने कालवड उचलून उसाच्या शेतात नेली होती। नागरिकांनी शेतामध्ये शोध घेतला, पण कालवडीचा थांगपत्ता लागलेला नाही। या घटनेमुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। विशेषतः दिवसाढवळ्या बिबट्याचा वावर असल्यामुळे शेतकरी जनावरांसाठी चारा काढण्यासही घाबरत आहेत। गोठ्यांमध्ये जनावरांची देखभाल करणे देखील धोकादायक बनले आहे। या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक आणि शेतकरी यांनी वन विभागाकडे तात्काळ पिंजरा लावण्याची आणि बिबट्याला पकडण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। बिबट्याच्या दहशतीमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण असून प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करावा अशी जोरदार मागणी होत आहे। कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सचिन उपाध्याय। गाई जनल्या असता कारणाने सकाळी गाई शेजारी वासरू बांधलेलं होतं। सकाळी आम्ही घराच्या पहिल्या गेल्या कारणाने सकाळी गायांचा आवाज झाल्यामुळे बाहेर येताच वाघाने कार ओढून नेली आणि 1-2 दिवसापासून वाघाचा तिथे सुळसुळाट चालू आहे आणि वन विभागाने तात्काळ पिंजरा लावण्याची आवश्यकता करावी आणि आम्हाला चारा काढण्यासाठी खूप त्रास होत आहे आणि एवढी मागणी वन विभागासाठी करतो। इथे दिवसाढवळ्या वाघाचा आवाज येतो आणि आत्ता पण वाघाचा आवाज येत आहे आणि आवाज असा घुरल्यासारखा आणि असा विचित्र आवाज काढतो तो आणि वन विभागाने तात्काळ पिंजरा लावण्याची आवश्यकता करावी अशी मागणी करतो। आणि इथं वाघाचे मांग पण दिसत आहे उसामध्ये आणि इथून त्यांनी कारोड निघली इथून वडी तिथं त्याचे पायाचे पंजे बनी आणि कंटिन्यू जातो येतो। संध्याकाळी पण 8-8:30 वाजता इथून चक्कर मारून गेला। लवकरात लवकर पिंजरा लावण्याची आवश्यकता करावी।